रात्र 37. अब्रूचे धिंदवडे. श्यामने आरंभ केला. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्यात ठरवले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. आज व्याज व मुद्दल मिळून 4,000ची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटवली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्या देखत अब्रूचे धिंदवडे होणार ना? या कानांनी ती दृष्ट दवडी ऐकायची. माझे प्राण ने ना ग आई, नको हो हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. एक माणूस ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलक वाजवी. दुसऱ्याच्या महाहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. तो माणूस दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार, डुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कोठे चाललास? बस खाली, अर्धा तासाने शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी अशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्यांना डुमडुम डुमडुम करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे? म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग? आई, काय ग झाले? असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला? म्हणून असे पडून पडल्याच त्या पोटच्या गोळ्याच्या पोटाला घेऊन आई शतधारांनी त्यांना स्नान घालू लागली. माय लेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धो. आज राधाताईंकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले व देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, त्या गावात ते पंच होते. त्या गावात त्यांना मान मिळे. त्या गावात त्या दिवशी कुत्रेही त्यांना विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले त्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे. तेथेच लहान लहान पोरंही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूचे दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजे. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले. आम्हाला राहायला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून गेली. मंडळी निघून जाताना आई धाडकन खाली पडली. आई, आई असे करत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणात ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे.